पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज संपन्न झाला। दिनांक 25 सप्टेंबर 2025 यंदाचा गणेशोत्सव राज्योत्सव हा घराघरात सांस्कृतिक वारसा जतन करणारा उत्सव झाला आहे आणि यामुळे खऱ्या अर्थाने कुटुंबातील आनंद एकोपा वाढला आहे, असे पालकमंत्री घरगुती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले। गेल्या 1 महिन्यापासून सांगली, कुपवाड, मिरज भागात घरगुती सजावट स्पर्धेची विशेष तयारी पालकमंत्री कार्यालयामार्फत सुरू होती। याविषयीचा बक्षीस वितरण सोहळा खरे मंगल कार्यालय विश्रामबाग येथे संपन्न झाला। यावेळी प्रथम पारितोषिक 51,000 रुपये व सोन्याचे नाणे प्रमाणपत्र भेटवस्तू ऑपरेशन सिंदूर देखाव्यासाठी महेश मारुती चौंदीकर यांना द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये सोन्याचे नाणे प्रमाणपत्र भेटवस्तू नमामि गंगे जल शुद्धीकरण देखाव्यासाठी अमित अरुण पाटील यांना तृतीय पारितोषिक 21,000 रुपये सोन्याचे नाणे प्रमाणपत्र भेटवस्तू महाअवतार नृसिंह देखाव्यासाठी संजय मुरलीधर बांदिवडेकर यांना प्रदान करण्यात आले। याशिवाय 100 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक व भेटवस्तू देण्यात आली। सजावट स्पर्धा आयोजन पालकमंत्री कार्यालय GMO द्वारे करण्यात आली होती। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे दीपक बाबा शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, दिनकर तात्या पाटील तसेच भाजप कोर कमिटी सदस्य, माजी नगरसेवक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडल कार्यकारिणी सदस्य, 500 पेक्षा अधिक स्पर्धक व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमात महानगरपालिका क्षेत्रातील 3,500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता। स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विशेष भेटवस्तू, डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। बक्षीस वितरणाचे आयोजन पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव, पालकमंत्री योजना हेल्पलाईन कार्यालयाचे समन्वयक विजय वरुडकर, नरेंद्र यरगट्टीकर, केदार खाडीलकर, डॉक्टर भालचंद्र साठे व इतर पालकमंत्री प्रतिनिधी यांनी केले।